पावले श्री गुरूंची कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी त्या प्रवचनरूपी सेवेसाठी निवडलेली जी ओवी आहे, भगवान श्री ज्ञानोबरायांची भावार्थ दीपिका नाम ज्ञानेश्वरी, या ज्ञानेश्वरीतील दुसऱ्या अध्यायातील 136 क्रमांकाची ओवी या प्रवचन सेवेसाठी निवडलेली आहे। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी ज्या निमित्ताने या ठिकाणी बोलायला पाहिजे किंवा कोणत्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आहोत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे आजचा हा दिवस असा असतो की आपण त्याच व्यक्तीसाठी या ठिकाणी येत असतो। आपल्याला सोडून जाऊन ज्यांना 10 दिवस आज पूर्ण झालेले आहेत, वैकुंठवासी बापूसाहेब शंकर सातव यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलोय। अगदी त्यांना आपल्यामधून जाऊन आज 10 दिवस झाले, परंतु सगळ्या आप्तेष्टांच्या ज्या भावना आहेत त्या अशा असतात की ते मान्यच करायला तयार नसतात की ते आपल्यातून गेले। परंतु आजचा दिवस असा असतो जो धर्मशास्त्रानुसार आपल्याला सांगितलेला आहे। या इहलोकाची यात्रा जेव्हा प्रत्येक जीवात्मा संपवतो, या देहातून बाहेर पडतो, त्यावेळेस आपण त्याची अंत्यविधी करतो शरीराची, आणि शरीराची अंत्यविधी केल्यानंतर जो आत्मा आहे, जो चैतन्य रूप आत्मा आहे, तो आत्मा या देहातून बाहेर पडतो आणि बाहेर पडल्यानंतर वास्तविक त्यानं भगवान परमात्म्याकडे जायला सुरुवात करायला पाहिजे, परंतु तो भगवान परमात्म्याकडे निघत नाही, त्याचा प्रवास सुरू करत नाही। आता का करत नाही याचं कारण देत असताना शास्त्रामध्ये असं सांगितलंय की तो आत्मा देहाला सोडतो पण मायेला सोडत नाही। आत्मा देहाला सोडतो परंतु मायेला सोडत नाही, आणि मायेला न सोडल्यामुळं तो याच ठिकाणी आप्तेष्टांमध्ये गुरफटला जातो, प्रवासाला सुरुवात करत नाही। आणि म्हणून दशक्रिया विधी यासाठी असते की आजच्या विधीमध्ये जो विधी करणारा वारस आहे तो जेव्हा संकल्प सोडतो, दरवेळेचा संकल्प वेगळा असतो, आपण सरळ हातावरती पाणी घेतो आणि सोडून देतो। आजच्या दिवशी जो संकल्प केला जातो तो हातावरती घेतलेलं पाणी सरळ न सोडता अंगठ्यावरून खाली सोडलं जातं, आणि हा संकल्प करताना तो वारस जेव्हा सांगतो की तुम्ही आमच्यावरती जे काही ऋण केलेले आहेत त्या ऋणामधून आज आम्ही तुम्हाला मुक्त करत आहोत, अशा प्रकारची विनंती जेव्हा त्या आत्म्याला केली जाते तेव्हा तो आजच्या दिवशी या इहलोकाला सोडतो आणि भगवान परमात्म्याकडे वाटचाल सुरू करतो। म्हणून आजचा जो दिवस आहे त्याला दशक्रिया विधी, आजची विधी खूप महत्वाची असते, जी 10व्या दिवशी केली जाते। म्हणून काही ठिकाणी त्याला 10वा आपण म्हणतो, काही ठिकाणी दशक्रिया विधी, ही जी विधी केली जाते त्याला दशक्रिया विधी म्हणतात। आणि म्हणून वैकुंठवासी बापूसाहेब सातव हे आपल्यातून जाऊन 10 दिवस आज पूर्ण झाले। वास्तविक त्यांच्या जीवनाचा थोडासा आढावा मी घेतला, आणि नेहमीच येणं जाणं असल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत। ज्यांचं जीवन अतिशय कष्टामध्ये त्यांनी घालवलं आणि शून्यातून निर्मिती ज्याला आपण म्हणतो की निर्मिती ज्यांना करता आली, वास्तविक आता मला असं सांगितलं अगदी त्यांचे आई वडील सुद्धा लहानपणीच ते लहान असतानाच गेलेले होते। आई वडील नसलेला मुलगा मोठा होतो, उदरनिर्वाहासाठी काय करावं म्हणून मुंबईसारख्या शहरामध्ये फुलाव्यासारख्या ठिकाणी जातो। त्या ठिकाणी फुलाच्या क्षेत्रामध्ये
तुमची डेकोरेशन असेल किंवा फुल विक्री असेल, या क्षेत्रामध्ये बरेच वर्ष काम करतो आणि त्या ठिकाणाहून परत आल्यानंतर थोडे दिवस तुळापूरला आणि त्यानंतरचा कालावधी संपूर्ण या ठिकाणी वाघोलीमध्ये व्यतीत करतो. आणि हे करत असताना शरीर व्याधी ह्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहेत, किंबहुना भोग हे प्रत्येकाला भोगावे लागतात आणि त्याच्याही पुढची गोष्ट आहे. आपण फक्त म्हणतो की खूप कमी वयात गेले, एवढ्या लवकर नव्हतं जायला पाहिजे, हे काही जाण्याचं वय होतं का, या सगळ्या गोष्टी आपण बोलतो. परंतु जे आयुष्य भगवान परमात्म्याने आपल्याला दिलेलं आहे तेवढंच आयुष्य जगण्यासाठी आपण या पृथ्वी तलावरती आलेलो असतो. त्याच्यानंतरचा एक क्षण सुद्धा आपल्याला मिळत नाही. तो क्षण कितीही पैशानं विकत घ्यायचा आपण म्हटलो तर तो आपल्याला घेता येत नाही. क्षण विकत घेणारे नाहीत का? आणि त्यासाठी पैसा खर्च करणारी माणसं आपल्याला दिसणार नाहीत का? कोरोनाच्या काळामध्ये आपण अनुभवलं की कोट्याधीश असणारी व्यक्ती परंतु एकही क्षण विकत घेता आला नाही. संपत्ती अख्खी खर्च करायला लोक तयार होते परंतु जगता आलं नाही. याचं कारणच हे की भगवान परमात्म्याला जेवढं आयुष्य आपल्याला दिलेलं आहे तेवढंच आयुष्य आपल्याला जगता येतं. आपल्याकडं कितीही पैसा असेल, आपल्याकडे कितीही संपत्ती असेल, किंबहुना आपल्याकडे कितीही मोठा नातलगांचा मोतावळा असेल, तरीही तो क्षण ज्या क्षणी आपण जाणार आहोत त्याच्यानंतरचा दुसरा क्षण आपल्या आयुष्यामध्ये येऊ शकत नाही. कारण संतांनी खूप गोड प्रमाणे या झालेली घडी घडी काळ वाट याची पाठी, अजून किती आहे अवकाश. आपल्याला जरी आपल्या आयुष्याचं स्मरण नसेल, आपल्याला जरी आपल्या आयुष्याचं स्मरण नसेल तरी एक त्या ठिकाणी बसलेला आहे ज्याला आपण काळ असं म्हणतो, तो काळ काय करतो? घडी घडी काळ वाट याची पाहे. तो क्षणाक्षणाला वाट पाहतो की हा जीवात्मा मी पृथ्वी तलावरती पाठवलेला आहे, याची किती क्षण शिल्लक आहे. आपण तासाचं गणित करतो, आपण दिवसाचं गणित करतो, आपण महिन्याचं गणित करतो, परंतु तो काळ जो आहे ना तो आपण क्षणाचं गणित करत असतो, क्षणाची. आणि जेवढं आयुष्य भगवान परमात्म्याने आपल्याला दिलेलं आहे की एवढेच भोग भोगण्यासाठी तुला जायचंय, तेवढ्या क्षणापुरतं, तेवढ्या काळापुरतं या पृथ्वी तलावरती आपल्याला यावं. आपण पाहतो काही लहान बाळ जन्माला येतात, काही तर अगदी गर्भातच जातात, ठीक नाही? असं म्हणतात लोक की 7व्या महिन्यात गेला, मला तो आत्मा 7च महिन्यासाठी त्या मातेच्या उदरामध्ये आलेला असतो. काही बालकं आपण पाहतो जन्मानंतर 2-4 तास राहतात आणि जातात, काही पाहतो जे 10 दिवस जगतात आणि जातात, काही बालकं आपण पाहतो 2-3 वर्षाचे होतात आणि जातात, काही जर आपण पाहतो 10 वर्षाचं खेळतं बागडतं लेकरू जे आपल्या मांडीवर खेळत असतं तेच लेकरू त्या ठिकाणी जाताना आपण पाहतो. आणि सहज आपण म्हणतो की एवढं लहान मूल, खेळणार मूल, बागडणारं मूल जे माझ्या मांडीवर काल खेळत होतं तेच आज या ठिकाणी गेलंय. आपण त्यासाठी शोक करतो, परंतु एक लक्षात ठेवा, भगवान परमात्म्याने मारलेला तो विचार करतो. आताच्या भाषेमध्ये आपण जेवढा नेट पॅक मारू किंवा जेवढा रिचार्ज मारू तेवढ्याच दिवसापर्यंत तो चालतो. आणि ती कंपनी आपल्याला 2-3 दिवस आधी सांगत असते की तुमचा उद्या रिचार्ज संपणार आहे, तुमच्या सेवा परवा बंद होणार आहे, तुमच्या सेवा बंद होणार आहे, तात्काळ रिचार्ज करा. रिचार्ज करायला आपल्याला सांगितलं जातं म्हणून आपण रिचार्ज करतो. वास्तविक आपल्याला माहिती नसतं आपला रिचार्ज संपणार आहे म्हणून, आपला रिचार्ज संपणार आहे म्हणून आपल्या लक्षातच नसतं. परंतु ती कंपनी जी आहे ना ती आपल्याकडे लक्ष ठेवूनच असते. ती सांगते की आता तुमचा 28 दिवसाचा जो पॅक होता तो संपणार आहे, 2 दिवसात संपणार आहे, 1 दिवसात संपणार आहे, आज तुमच्या सेवा बंद होणार आहे. या गोष्टी सांगितल्यामुळे पुढचा रिचार्ज आपण करतो. रिचार्ज सोडून द्या, आपल्या आयुष्याचं इथेच. आपल्या आयुष्याचं स्मरण आपल्याला नाही करायचं, पण त्या भगवान परमात्म्याला नाम त्या काळाला आपलं स्मरण असतं आणि तो काळ आपली क्षणाक्षणाला वाट पाहत असतो, क्षणाक्षणाला वाट पाहत असतो. आणि ज्या क्षणी आपलं आयुष्य संपतं त्या क्षणी
आपल्याला जावंच लागतं. फक्त जाण्यासाठी वेगवेगळी कारणं असतात. जाण्यासाठी वेगवेगळी कारणं असतात. जसं आपण म्हणतो की बाबा तो व्यक्ती चांगला होता, सहज घरातून बाहेर पडला, मोटारसायकलवरती बसला, अगदी स्लो गाडी चालवत होता, परंतु समोरचा आला, जोराची धडक दिली आणि जागेवर गेला. हे काय आहे? कारण तो घराच्या बाहेर जरी पडला नसताना तरी तो त्या क्षणाला जाणार असतो. अगदी कालची घटना आहे, सहज आठवणी म्हणून सांगतो. 25 वर्षाचा मुलगा आपल्या JSPM कॉलेजला शिकलेला, आता नुकतंच 2-1 वर्ष झाली त्याचं शिक्षण संपलं. काल तो क्रिकेट खेळून आला. क्रिकेट खेळून आल्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि फ्रेश होऊन तो बाहेर जायला निघाला की आता मला मित्रांबरोबर बाहेर जायचंय. 25 वर्षाचं वय, शर्टाची गुंडी घालत असताना खाली पडला आणि जागेवरती गेला. कालची गोष्ट आहे. त्याचं आयुष्य 25 वर्षाचं होतं. भगवान परमात्म्याने त्याला या पृथ्वी तलावरती जे पाठवलं होतं ते 25च वर्षासाठी पाठवलं होतं. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपण त्याचं विश्लेषण करत असतो की असं व्हायला नको होतं, हे करायलाच नको होतं. आजारी पडल्यानंतर जर एखाद्या मुलाने ऑपरेशन केलं तर लोक म्हणतात नाही, ऑपरेशन नसतं केलं तर अजून 10 हॉस्पिटल असतात. असं नसतं. त्यांनी जरी केलं तर ते कारण फक्त वेगळं असतं. आणि म्हणून लक्षात घ्या, आपलं जे आयुष्य आहे खूप मोठी शिकवण आहे. लक्षात घ्या, ज्ञानोबारायांची ओवी खूप गोड आहे. हे शरीर जात आघवे जे नाशिवंत स्वभाव, हे जे शरीर आहे ना ते शरीर नाश पावणार. आणि मग ते नाश कधी पावलं हे मात्र आपल्याला सांगता येईल. फक्त जो काळ, जो क्षण आपल्या हातामध्ये, तो क्षण आपल्याला जगणं गरजेचं आहे. तो क्षण जगणं गरजेचं आहे. जेवढा वेळ आपल्या हातामध्ये तो वेळ आपल्याला घेणं गरजेचं आहे आणि तोच आनंदाने जगणं गरजेचं आहे. म्हणून माणसं भविष्याची चर्चा करतात, माणसं भविष्याची चिंता करतात. संत जे आहेत ना ते संत भविष्याचं काही बघत नाही, ते वर्तमान काळात जगतात. साधू वर्तमान काळात जगतात म्हणून त्यांच्या आयुष्याचं सोनं होतं. मला सांगा, माऊली ज्ञानोबारायांना किती वर्ष मिळाले? फक्त 22 वर्ष मिळाले. जर माऊलींनी विचार केला असता की माझ्या म्हातारपणाची मला सोय करून ठेवायची, मला माझ्या आयुष्याच्या शेवटी मला कोणीतरी सांभाळलं पाहिजे, त्यासाठी मी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे, ही जर भविष्याची चिंता माऊलींनी केली असती तर 22व्या वर्षी माऊली गेल्यानंतर आज 700 वर्षानंतर आपण त्यांचं नाव घेतलं असतं नाही. माऊली जगले वर्तमान काळात. संत, सगळे संत जर आपण बघितले ते जगले वर्तमान काळात. आणि सगळ्या संतांनी सांगितलं बाबा जैशी स्थिती आहे तैशा परी आहे, कौतुक तू पाहे संचित आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जे जगतो ना ते आपल्या संचितावरती जगतो. बघा बघा, खूप मोठी प्रक्रिया आहे. आपण जगतो ते आपल्या संचितावरती जगतो. आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा आपल्याला असे प्रश्न निर्माण होतात की बाबा आपण असं नव्हतं वागायला पाहिजे. बघा बघा, मी थोडा वेगळा भाग मानतो. कधी कधी आपल्या जीवनामध्ये आपला जाऊ दे, एखादा व्यक्ती असतो जो गुन्हेगार आपल्याला वाटतो की एखादा गुन्हा त्याच्याकडून घडतो. तो गुन्हा घडल्यानंतर कदाचित त्याला असं वाटू शकतं की आपण हे नव्हतं करायला पाहिजे. पश्चाताप ज्याला आपण म्हणतो तो होतो. परंतु त्याच्या असं लक्षात येतं की अरे बाबा मी ते करताना माझ्या मनात कोणतीही गोष्ट नव्हती, परंतु ते माझ्याकडून घडलं. ऐका, आपल्या जीवनात पण बऱ्याच वेळा असा प्रसंग येतो. आपल्यासमोर एखादा व्यक्ती येऊन उभा राहतो, सहज बोलता बोलता चर्चा आणखी आपल्याकडून एखादा शब्द त्याला वाईट वाटतो आणि दोघांमध्ये थोडीशी भांडणं होतात. भांडणं झाल्यानंतर तासाभराने 2 तासांनी आपल्या मनामध्ये विचार चालू होतो की अरे मी जर हा शब्द बोललो नसतो तर कदाचित भांडण झालं, पण हे का आलं, हे माझ्याकडून का घडलं, याचा जेव्हा शोध आपण घ्यायला जातो ना तेव्हा लक्षात येतं की कुठंतरी आपलं संचित आहे, त्या संचितानुसार आपण जगतो. लक्षात घ्या. मग तुम्ही म्हणाल आपण पाहतो की एखादा व्यक्ती असतो तो खूप वाईट वागतोय,
परंतु त्याचं जीवन जर बघितलं, व्यावहारिक स्थिती जर बघितली, तर तो खूप श्रीमंत आहे, खूप पैसा आहे, खूप ऐशारामामध्ये जगतोय आणि वाईट वागतो. आपण सहज म्हणतो एवढा वाईट वागतो, तरी त्याचं जीवन बघा किती ऐशाराम आहे. एक लक्षात घ्या, तो आत्ता जे जगतोय ना ते आत्ताच्या कर्मावरती जगत नाही, पूर्वीचं जे काही त्याचं संचित आहे त्या संचितावरती जगत असतो. संतांचं मोठं गोड प्रमाणे तुकोबाराय सांगतात, भोग दोन घडे संचिता वाचवणी करावे ते मनी समाधान. आपल्या जीवनामध्ये जे भोग आपल्याकडून घडतात, ते भोग घडत असताना ते कसे घडतात, तर ते संचितामुळे घडतात. आणि या जगामध्ये आपण आल्यानंतर जे काही कर्म करतो त्याचं पुन्हा संचित आपण तयार करतो आणि याच संचिताची गाठवडी डोक्यावर घेऊन परत आपलं आयुष्य आपण संपवतो आणि पुन्हा जन्माला येतो. हिंदू धर्मशास्त्रामध्ये खूप गोड सांगितले, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तरे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. खूप गोड सांगितलंय पुनरपि जननम. आता काहींचा पुनर्जन्मावरती विश्वास नसेल तो भाग वेगळा, पण धर्मशास्त्राने इतकं गोड सांगितलंय की का जन्माला परत येतो. संतांनी मोठं गोड सांगितलंय, किती वेळा जन्म यावे, किती व्हावे, नित्य व्हावे भजित. का जन्माला येतो, तर जन्माला येण्याचं कारण असं आहे, इथं आल्यानंतर आपण काय करतो, वाढवून ठेवतो. भोग जे संचित जे ते भोगत नाही, ते तर भोगतोच, पण ते करत असताना आपण दुसरं एक्स्ट्रा काम करतो, ओव्हर टाइम करतो. ओव्हर टाइम आताच्या पासून काय करतो, ओव्हर टाइम करतो. एखादी गोष्ट नाही करायला पाहिजे ती करून ठेवतो. एखादं कर्म केल्यानंतर त्याचं पाप होईल, पुण्य होईल, तो भाग वेगळा, पण ती करत राहतो आणि त्याचं संचित पुन्हा गोळा करत राहतो, पुन्हा त्याची गाठवडी डोक्यावरती घेतो आणि पुन्हा आपण मरतो. गाठोडं डोक्यावरचं उतरत नाही, म्हणून पुढच्या जन्माला येतात. म्हणून गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात, बाबा अंतकालेच मामेव स्मरेन मुक्त्वा कलेवम त्या प्रयाती मद्भावम याती नास्त्यत्र दोषया. बाबा अंतकाळाच्या वेळी जर माझं स्मरण केलं तर तू माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील आणि एकदा त्या माझ्या स्वरूपाला प्राप्त झाला तुला परत या ठिकाणी यायची गरज नाही. संतांनी काय केलं, संतांनी काय केलं, जे भोग आहेत ना ते भोगले, ते भोग भोगले, परंतु ते भोग भोगत असताना आणखी ज्याला म्हणतो आपण ओव्हर टाइम, एक्स्ट्रा वर्क, जास्तीचं काम हे केलंच नाही. त्यांनी जे भोग आहेत ते भोगले आणि इतर वेळेत फक्त काय केलं, ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंता व्हावा. आवडीनं त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण संत करत राहिले. त्यामुळं दुसऱ्या कर्माची फळं भोगण्याची त्यांना गरज पडली नाही. शेवटी असं झालं, भगवान परमात्म्याने यावं आणि स्वतःच्या हातानं तुकोबारायसारख्या संतांना घेऊन जावं, मग त्यांना परत जन्माला यावं नाही ना. खूप गोड प्रमाणे संतांचे बुडत हे जन न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या. पण हा कळवळ आल्यामुळं ज्या संतांना जन्म घेण्याची गरज नाही त्या संतांना सुद्धा देवाकडे विनंती करावी लागली, देवा अरे खूप रे आदराने भरले जग, उचिष्टाचा भाग शेष उरला तो सेऊ. देवा आदरानामध्ये जग भरले रे, खूप वेगळ्या रस्त्यानं जायला लागले रे, यांना कुठेतरी चांगल्या मार्गावरती आणणं गरजेचं आहे. आणि मग चांगल्या मार्गावरती आणण्यासाठी देवा आम्हाला परत पृथ्वी तलावरती पाठव ना. करता येईल ना तुम्हाला. आपला जन्म जो आहे ना, आपला कधी जन्म झाला, कोणत्या योनीमध्ये आपण जन्माला आलो हे आपल्याला कळणार नाही कदाचित, पण संत असे की ते संत भगवंताच्या जवळ वास करत असतात आणि ते देवाला विनंती करतात, तेव्हा घाल ना आम्हाला जन्म. तो काम हे गर्भवासी सुखी घालावे आमासी. तुकोबारायसारखे संत, तुकोबारायांचा पहिला अवतार म्हणजे नामदेव महाराज. नामदेव महाराज पुन्हा जन्माला येतात तुकोबारायांच्या रूपानं. का बरं जन्माला येतात, का अवतार होतात, तर या जगाला सन्मार्गावरती आणण्यासाठी. आपला विषय कुठं चालला होता लक्षात घ्या. आपण ते भोग भोगण्यासाठी जन्माला येत नाही, आपण भोग भोगतो त्याच्याबरोबर आणखी कर्माचं संचित तयार करून ठेवतो. त्यामुळं आपल्याला दुःख भोगावं लागतं किंवा पुढचा जन्म. संत जे असतात ना ते आपले भोग भोगून सोडतात. रामायणामधला माझा गोड प्रसंग आहे, सहज आला आठवणीत म्हणून सांगतो. शरभंग नावाचे ऋषी,
त्यांचं शरीर असं होतं की त्या शरीरावरती अनेक ठिकाणी छिद्र होते आणि त्या छिद्रामधून शरीरामध्ये जी घाण आहे ती बाहेर पडत होती, ज्याला आपण खूप म्हणतो, रक्त म्हणतो, ती बाहेर पडत. बघा गोष्टी होती. शरीर पूर्ण खराब होतं, दुर्गंधी सुटलेली असायची शरीराची. शिष्य मंडळी जी जवळ असायची ना ती जवळ येत नव्हती, लांबूनच सेवा करायची. दुर्गंधी सुटलेली असायची शरीराची. आणि मग दुर्गंधी सुटलेली असल्यामुळं हे शरीर अशा शरीरामध्ये ते जगत होते. झालं असं, रामायणातला काळ आहे, प्रभू रामचंद्रांच्या वनवासाचा काळ. प्रभू रामचंद्र वनवासात जात असताना जो जो आश्रम यायचा त्या आश्रमांना ते भीती द्यायचं. आणि मग घडलं असं की उद्या प्रभू रामचंद्र आपल्याकडे येणार आहेत, आपल्या आश्रमामध्ये येणार आहे, बातमी त्या ऋषींना कळाली. ऐका खूप गोड आहे. म्हणजे आपल्या मनाला जो प्रश्न पडतो ना त्याचं उत्तर या दृष्टांतामध्ये. त्यांना कळालं की उद्या प्रभू रामचंद्र आपल्या आश्रमामध्ये येणार आहे. आणि मग थोडंसं मनालाच वाईट वाटायला लागलं की प्रभू रामचंद्र जो जगनियंता भगवान परमात्मा आहे, तो भगवान परमात्मा माझ्या आश्रमामध्ये येणार आहे. आणि जर तो भगवान परमात्मा माझ्या आश्रमामध्ये येणार आहे आणि त्यांचं स्वागत करायला मी जर अशा अवस्थेमध्ये गेलो तर कदाचित प्रभूंना ते आवडणार नाही. ऐका, कदाचित प्रभूंना ते आवडणार नाही. आणि मग जर हे आवडणार नसेल तर आपण काय केलं पाहिजे? त्रिकाल ज्ञानी होते आणि एवढी शक्ती होती प्रचंड. क्षणामध्ये काय केलं? इच्छा व्यक्त केली भगवंताकडं आणि शरीर बदललं. ऐकलं, दिव्य देह धारण केला. हे कदाचित पटणार नाही काही ना, परंतु आपण तिथपर्यंत गेलेलोच नसतो म्हणून आपल्याला पटत नाही. आपण 4 वेळा रामकृष्णारी म्हणतो आणि आयुष्यभर सांगतो माझा परमार्थ लय मोठा, ते फक्त तुझ्याजवळच मला काय सांगायचं लक्षात घ्या. त्या ऋषींना असं वाटलं की मला प्रभूंचं स्वागत करायचं. स्वागत करण्यासाठी या देहाने जर गेलो तर कदाचित प्रभूंना ते आवडणार नाही. मग काय करायचं? आणि म्हणून त्यांनी देह बदलला, दिव्य देह धारण केला, सुंदर अशा प्रकारचा देह धारण केला. आणि त्या देहानं ते प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी यांना स्वागत करण्यासाठी सामोरं गेले. आता तो देहात तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, त्या देहाचं काय केलं? पहिला त्या आश्रमाच्या एका कोपऱ्यामध्ये छोटीशी झोपडी होती. त्या झोपडीमध्ये तो पहिला देह तसाच ठेवला आणि फक्त दिव्य देह धारण केला. मला कशा करता सांगायचं लक्षात आहे. आणि मग त्या देहाने स्वागत केलं, प्रभू रामचंद्रांना आश्रमामध्ये आणलं, काही नाश्ता फळावळ वगैरे दिले. आणि हे सगळं केल्यानंतर हे ऋषी सर्वंत ऋषींनी काय केलं? प्रभूंना विनंती केली, प्रभू आपण माझा आश्रम पाहायला चला. बरोबर, आश्रम पाहायला चला म्हटल्यानंतर ते बाहेर पडले. ते दाखवत होते इथं अशा अशा प्रकारची झाडं आहेत, ही आयुर्वेदिक वनस्पती आहे, या असं आहे. आपण जसं आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर दाखवतो ना, एवढा 7 एवढाचा पट्टा आहे ना, फक्त पट्ट्याचा आहे. इथे बोलणार आहे ना असं वाटतंय ना, काय बोलणार नसतं सगळं पठ्याने करून नाही होत नाही ना. त्याच्यामध्ये कोणाच तरी पुण्य असायला लागतं ना. मी गेलो, एक जण तर मला सांगतात हे पठ्याचं आहे, ते पठ्याचं, याच्यामध्ये बापाचा काही संबंध नाही. हे एकट्याने कमवलं, याच्यामध्ये बापाचा काही संबंध नाही. ती बिल्डिंग नीट बांधली, याच्यामध्ये बापाचा काही संबंध नाही. म्हणलं तुला जन्म घालण्यात तर बापाचा संबंध आहे ना. मी बोललेलं कदाचित वाईट वाटतं, परंतु ही भावना बऱ्याच जणांची असते लक्षात. जे केले ते मी केले आणि वाईट घडलं तर नाही माझ्यामुळे घडलं, आमच्यामुळे घडलं. म्हणजे वाईट घटना घडली की आपण दुसऱ्यावरती ढकलतो, चांगलं केलेलं मी केलं, माझ्याशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही, ही भावना आपल्यामध्ये असते. मी सांगत होतो, आश्रम दाखवत असताना, फिरत असताना जेव्हा त्या कोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी ती झोपडी होती त्या झोपडीकडे जसं जसं जायला लागले तसं तसं दुर्गंधी यायला लागली, वास यायला लागला. प्रभू रामचंद्रांच्या डोक्यात काहीच नव्हतं, पण ज्यांच्या नावाचं लक्ष्मण आहे त्या लक्ष्मणजींच्या मनामध्ये शंका येत होती. एवढा सुंदर आश्रम आहे, एवढे सुंदर फुलं आहेत, फुलांचा घमघमाट सगळीकडं सुटलेला आहे, एवढं सुंदर अशा प्रकारचं वातावरण आहे, पण मध्येच कुठंतरी दुर्गंधी येते. ही दुर्गंधी कुठून येत असावी? जसं जसं झोपडीच्या जवळ जायला लागले तशी दुर्गंधी वाढली. आणि दुर्गंधी वाढल्यानंतर सर्वंत ऋषी प्रयत्न करत होते की थोडं बाजूला
बाजूने घेऊन जावं, दुसऱ्या बाजूने निघावं, दुसऱ्या रस्त्याने निघावं. पण लक्ष्मणजींनी विचारलं, स्वामीजी या झोपडीमध्ये काय आहे? त्यांनी विषय टाळला. म्हटलं नाही, या झोपडीमधून दुर्गंधी येते. दुर्गंधी येते म्हणजे काहीतरी असतं, काय आहे या झोपडीमध्ये? तेव्हा ऋषीने दाखवलं. तिथे गेल्यानंतर लक्षात आलं देह आहे. विचारलं कोणाचं आहे? म्हटलं माझाच आहे. म्हटलं तुम्ही या देहामध्ये? म्हटले मी दिव्य देह धारण केला आणि मग दिव्य देह धारण करून मी तुमचं स्वागत केलं. मग लक्ष्मणजींनी विचारलं, ऋषीजी तुमच्यामध्ये जर एवढी क्षमता आहे, एवढी ताकद आहे, एवढं तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे, ज्या देहाला तुम्ही आता धारण केलंय याच देहामध्ये तुम्ही राहणार, कशाला तो नासका फुटका असणारा देह तुम्ही परत स्वीकारणार आहात? त्यावेळेस त्या ऋषीने दिलेलं उत्तर खूप गोड आहे. ते म्हटले माझ्या सामर्थ्याने कदाचित या देहामध्ये इथून पुढचं आयुष्य मी जगू शकेल, परंतु जो भोग मला भोगायचा आहे तो भोग मात्र माझा संपणार नाही. याच भोगाचं गाठोडं, या संचिताचं गाठोडं घेऊन मला परत जावं लागेल आणि परत जन्माला यावं लागेल. त्यापेक्षा मला जो देह भगवान परमात्म्याने दिलाय ना त्याच देहामध्ये जसा असेल. बरोबर, हा प्रश्न माणसाच्या मनामध्ये नेहमी पडतो, विशेषतः तरुण मुलांच्या मनामध्ये नेहमी पडतो की मी कसा का? एखाद्याकडे सुंदर दिसतोय, मी कसा का? मुलींना प्रश्न पडतो की ती खूप सुंदर दिसते, मी अशी का दिसत नाही? आणि त्या हव्यासापोटी माणसं काहीही करायला तयार होतात. बरोबर, आपल्या जवळची पुण्यामधली घटना आहे. युट्यूबला कदाचित तुम्ही बघितलं असेल, न्यूज चॅनलवरती घडलेली घटना तुम्ही बघितली असेल. शरीराचं वजन कमी करण्यासाठी एक ऑपरेशन करून घेतलं. IT क्षेत्रामध्ये 35 लाखाचं पॅकेज असणारी महिला जागेवरती पडू नये, तिच्या शरीराकडे जर आज बघितलं तर चेहऱ्याकडं आणि त्या शरीराकडे पाहता येणार नाही किंवा आपण पाहू शकणार नाही, अशा स्थितीमध्ये जीवन जगते. का घडलं? भगवंताने दिलेल्या शरीराला आर्टिफिशियली कृत्रिमरित्या आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. शरीर सजवण्यासाठी माणसं एवढे प्रयत्न करतात, पण ते जे शरीर भगवान परमात्म्याने दिलंय त्याचं कारण काय असेल याचा विचार करण्याचा कधी प्रयत्न करत नाही. मी सांगत हे होतो की जे भोग आहे, जे संचित आहे ते आपल्याला भोगावंच लागतं. आणि म्हणून माऊलींची खूप गोड ओळी आहे, हे शरीर जात आठवे ते नाशिवंत असतो. आपलं जे शरीर आहे ना ते नाशिवंत. देह जाणार किंवा देह जाईल याशी काळबा खाईल. हा देह नाशिवंत आहे आणि तो नाशिवंत देह जाणार सकळ. गोड अभंग नेहमी तुम्ही ऐकता, क्षणोक्षणाची. तुकोबारांनी गोड सांगितलं, बाबा क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावळा. तो नाशिवंत आहे, त्या देहाचा विचार करत असताना एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जे आयुष्य संपणार आहे, ते आयुष्य जाणार आहे, कधी जाईल हे आपल्याला माहिती नाही. परंतु या आयुष्याला, जे आयुष्य भगवान परमात्म्याने आपल्याला दिलंय ना, बघा तुम्ही, आपण जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये दुःख काय येतं सांगू शकतो मला? दुःख काय येतं? आपण जगत असताना नेहमी वरच्याकडे पाहून जातो. संसार करत असताना आपण वरच्याकडे पाहतो. तो बघा ना, तो कितव्या मजल्यावर राहतोय? आपलं मजल्यावर. कसं आलिशान आहे, त्याची कार बघा, आलिशान कारमध्ये फिरतोय, त्याच्याकडे पैसा बघा, एवढा सगळं त्याने केलंय, मला त्याच्यासारखं व्हायचंय या अपेक्षेने माणूस जगतो, म्हणून दुःख आहे. पण कधीतरी रस्त्यानं जात असताना त्या फुटपाथच्या शेजारी असणाऱ्या लोकांकडे बघा की जे एवढ्या झोपडीमध्ये 2-4 लेकरं घेऊन राहतात, त्यांना कसलीही काळजी नाही, कसली काळजी नाही. ते फक्त सकाळचं जेवण मिळालं की खुश, संध्याकाळची चिंता त्यांना त्याच्या पुढे चढली. आणि आपण आपल्या लेकरांचं 7 पिढ्यांचं आयुष्य कसं सुखी होईल यासाठी प्रयत्न करतो. खूप प्रयत्न करतात माणसं, एवढे प्रयत्न करतात. 2 महिन्यापूर्वी घडलेली घटना आपल्या जवळचीच आहे. एवढे प्रयत्न करतात की मुलं बर्बाद होतात. ज्यांना जीवन जगण्याची, बघा तुम्ही, आयुष्य चांगलं कोणाचं होतं? आयुष्य कोणाचं चांगलं होतं?
ज्यांना जीवनाचं गमक कळाले त्यांचं आयुष्य चांगलं, ज्यांना जीवन जगण्याची कला कळाली त्यांचं आयुष्य चांगलं होतं. किंबहुना मुलांना शिकवत असताना आपण या गोष्टीचा विचारच करत नाही. प्रत्येक पालकाची इच्छा असते, आणि आम्ही त्या क्षेत्रामध्ये आहोत म्हणून बोलतो. प्रत्येक पालकाला असं वाटतं मला जे मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळालं, मला हे करता आलं नाही माझ्या मुलाला करता आलं नाही. आणि त्या अभ्यासापोटी आपण मुलांना काय करायला लावतोय हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. बरोबर, माणसाला कुठंतरी जीवनामध्ये अडचणी आल्या पाहिजे. अडचणी आलेला माणूसच मोठा होतो. शिक्षण घेत असताना ती गरज निर्माण झाली पाहिजे. त्यांना कळालं पाहिजे की हे आपल्याला का करायचंय, आपल्याला का मोठं व्हायचंय. मला सांगा, MPSC UPSC पास होणारी मुलं कोट्यावधी कमवणाऱ्या पालकांची असतात का? एखादा अपवाद असेल तो भाग सोडून द्या. कोण असतात अधिकारी होणारी मुलं? ज्यांना परिस्थितीचे झटके बसले ती मुलं मोठी होतात. त्यांना कळतंय की अरे आपल्या बापाची परिस्थिती अशी आहे, मग आता आपल्या बापाची जर परिस्थिती अशी असेल आणि आपल्याला जर आपल्या परिस्थितीमध्ये बदल करायचा असेल तर काहीतरी केलं पाहिजे, कुठंतरी अभ्यास केला पाहिजे. आणि अभ्यास करून एखाद्या पदावरती आपण गेलं पाहिजे. याला म्हणतात परिस्थितीचे चटके बसणे. आपण त्या मुलांना चटके बसूच देत नाही. माझं बोलणं कदाचित वेगळं वाटेल, नाही बसू देत चटके. मला सांगा, फुटपाथच्या कडेला जे झोपड्यामध्ये राहणारे लोक आहेत त्यांची मुलं, तुम्हाला लांब जास्त जायची गरज नाही, केसनल फाट्यावरती जात तुम्ही त्या कॉर्नरच्या तिथं, त्यांची मुलं कुठं खेळत असतात? कुठं खेळतात त्यांची मुलं? त्या हायवेच्या कडेला फुटपाथवरती ती मुलं खेळत असतात. ते आई आणि तो बाप पाहताही नाही ते कुठं खेळतात आणि कशा स्थितीत असतात तुम्हाला याची पण गरज नाही. म्हणजे भारताकडे बघताना, म्हणजे आजही जेव्हा आपण काही विश्लेषणात्मक गोष्टी बघतो, एक श्रीमंत भारत आपल्याला दिसतो आणि दुसरा गरीब भारत आपल्याला दिसतो. मला सांगायचं त्या लक्षात घ्या, तो मुलगा त्या ठिकाणी खेळत असतो, त्याच्या आईवडील त्याच्याकडे बघतही नाही. आपल्या मुलाला थोडंसं काही झालं ना, थोडंसं एवढं आकांत तांडव आपण करतो. आम्हाला टेन्शन येतं कधी, आमच्या तात्या असतात नेहमी की ते मुलांचं एवढी काळजी आपण घेतो. ती मुलं काहीच करत नाहीत. मला बघा बघा, मी मुद्दाम ही गोष्ट सांगतो, काहीच करत नाही ती मुलं ज्यांची एवढी काळजी घेतली जाते. एक महिनाभरापूर्वी गोष्ट घडली. आमची पहिलीची मुलगी खेळत असताना मंदिर आहे शेजारी, दत्त मंदिर, त्या मंदिराच्या खिडकीवरती चढली आणि तिथून तिचा हात सटकला, पडली. हाताला थोडंसं मला सांगायचं काय लक्षात किती काळजी करतो. म्हणजे मी ती घटना सांगतो, म्हणजे एवढ्यासाठी सांगतो तो आलेला अनुभव. थोडंसं फ्रॅक्चर झालं. आता फ्रॅक्चर झालेली गोष्ट लगेच आपल्या लक्षात येत नाही. थोडा वेळ रडली, शांत बसली. आम्हाला वाटलं की आता पडली, थोडंसं लागलं असेल. तिथं थोडासा हात 5 वाजता सुटला. सुटल्यानंतरची रिॲक्शन बघा पालकांची. हात थोडासा सुटलेला आणि दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरने सांगितलं की थोडंसं फ्रॅक्चर आहे, आपण त्याला प्लॅस्टर करू. हे काम ज्या वेळेस चालू होतं त्याच वेळेस त्या पोलीसच्या आईनं आमच्या शाळेतल्या मॅडमला फोन केला आणि फोनवरची बडबड करायला सुरुवात केली. तुम्ही काय करत असता, तुम्ही बघितलं नाही का, तुम्हाला कळत नाही का, माझ्या मुलीचा हात मोडला, तुम्ही काय करता? बघा ही परिस्थिती आहे. जे समोर आले ते सोडून दिलं. आणि कालचा किस्सा आहे, म्हणजे मला का आठवलं ते सांगतो. ती मुलगी जेव्हा शाळेत यायला लागली, आता ते मुलं येत नाही, मुलं एवढी निरागस असतात, ते आमच्या एवढ्या जवळ असतात की सगळ्या गोष्टी सांगतात. ती पोरगी जेव्हा जवळ आली, तिने म्हटलं का गं बाई त्रास झाला असं ना, हो म्हणे असं झालं तसं झालं. मग म्हटलं काय म्हटलं माझे पप्पा? तिने असं सांगितलं, आमची मम्मी दररोज मॅडमला शिकवेल. मला काय सांगायचं लक्षात घ्या, मला कशा करता सांगायचं लक्षात घ्या. मुलांना हा त्रास होतोय, समजा ठीक आहे, तिथपर्यंत आपल्याला त्रास होणं सहज आहे, साहजिक आहे. परंतु त्याच मुलांना हे कळालंही पाहिजे की मी वरती चढल्यामुळं मी पडले आणि पडल्यामुळं माझ्या हाताला लागलं की आयुष्यामध्ये परत असले अघोरी कृत्य करायला जाणार नाही. त्या गोष्टीची कल्पना आपल्या मुलांना दिली. मी कसं करतो म्हणतो लक्षात घ्या. ज्ञानोबांनी सांगितलं की शरीरात आघवे
जे नाशिवंत व्हावे, शरीराचा नाश होणार आहे, शरीर संपणार आहे. फक्त शरीर संपत असताना ते चांगल्या पद्धतीनं गेलं पाहिजे. शरीर तर सगळ्यांचाच नाश होणार आहे, वय तर प्रत्येकाचंच होणार आहे. आणि वाढत्या वयाबरोबर शरीराची जी ताकद आहे ती तर प्रत्येकाचीच कमी होणार आहे. परंतु ती होत असताना कशा प्रकारे झाली पाहिजे हे पण शिकणं गरजेचं आहे. आज वेगवेगळे एवढे आजार आपल्याला पाहायला मिळतात ज्यांची नावही आपण ऐकली नव्हती. ही सगळ्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये घडतात. आणि जर कॅन्सर सारख्या आजाराची जर आपण समीक्षा करायला गेलो तर आज देशामध्ये सगळ्यात जास्त पेशंट जर कोणत्या गोष्टीत असतील तर ते कॅन्सर सारख्या का घडतंय, का हे आजार चालू आहे? त्याचं कारण आहे आपली बदललेली जीवनशैली, लाईफस्टाईल ही पूर्णपणे चेंज झाली आहे. 360 डिग्रीने बदलली आहे असं म्हटलं तरी वावगं करणार नाही. गावाकडे जगणारी माणसं, शेती करणारी माणसं, गावात राहणारी माणसं अजूनही ठणठणीत आहे, अजूनही चांगली आहे. याचं कारण असं आहे, दिवसभर काम करतात, संध्याकाळी लवकर जेवतात आणि निवांत झोपून घेतात, पडल्याबरोबर झोप लागतात. शहरात राहणारी आमच्यासारखी सगळी दिवसभर कष्टाचं काम नसतं, बुद्धीचं काम असतं. ते काम करतो, संध्याकाळी घरी येतो, जेवण करतो. जेवण करायला सुद्धा आता काही नाही असं झालंय, रात्री 10 नंतर, रात्री 11 नंतर, आणि मग नंतर जेवण करायचं. जेवण केल्यानंतर लगेच झोपायचं नाही एवढा ते नियम माहिती असतो. म्हणून त्या बेडवरती पडायचं, मोबाईल समोर घ्यायचा आणि 12-12, 1-1, 2-2 वाजेपर्यंत जागायचं. अशी जर जीवन पद्धती आपल्या जीवनामध्ये आली तर त्या शरीराचं काय होईल सांगतो, काय होईल त्या शरीराचं? ज्या शरीराचा वापर जास्त होतो आणि मग अशा ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या आजारांना सामोरं जावं लागतं. मला सांगायचं, आजच्या दिवशी बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या असतात. मला थोडंसं काल आमचे मार्गदर्शक आहेत गणेश भाऊ, जे चिरंजीव आहेत, ज्येष्ठ चिरंजीव, ते मला म्हटले, सर प्रवचन आम्ही दशक्रिया विषय नेहमी ऐकतो, पण माझी अशी इच्छा आहे की थोडं सामाजिक विषयावरती तुम्ही बोला. आणि म्हणून थोडंसं मी वेगळा प्रयत्न करतोय. बरेच जण जे नेहमी दशक्रियाचे प्रवचन ऐकतात ते म्हणत असतील, महाराजाला नंतर झालंय काय, हां शरीरावरती किंवा याच गोष्टीवरती जास्त बोलत आहे. त्याचं कारण असं, या गोष्टींची सुद्धा गरज आहे, ही जागृती आज होणं गरजेचं आहे. आपल्याला आकर्षण ज्या ज्या गोष्टींचं आहे, पाहत मी खूप अवघड परिस्थिती सध्याची आहे आणि याच्यामध्ये दोष कोणाला देता येणार नाहीये. आपणच आपल्या शरीराला लावलेली ती सवय आहे. बघा बघा, या विषया वाचून काही मौलींची ओळी आहे, अनेक सर्वथा श्रेष्ठ नाही ऐसा स्वभावची पाही इंद्रियाचा. ती ओळीने काय करतात, आपले जे अवयव आहेत ना, आपले शरीराचे अवयव आहेत ना, म्हणजे अगदी मनापासून सगळेच घ्या, या सगळ्या अवयवांचा स्वभाव एक आहे की या विषया वाचून काही, जे विषय आपल्याला दिसतात त्या विषया वाचून काही अनेक सर्वथा श्रेष्ठ नाही, या विषयापेक्षा श्रेष्ठ दुसरी कोणतीच गोष्ट नाही ऐसा स्वभावची पाही इंद्रियाचा. माऊली सांगतात, आपण जर या इंद्रियांना आपल्या आपल्या ताब्यात जर घेतलं नाही ना तर हे इंद्रिय मोकाट सुटतात, मोकाट. आणि या इंद्रियांचा विषय फक्त कोणता असतो, चांगल्या विषयाकडे इंद्रिय कदाचित जात नाही, वाईटाकडे गेल्याशिवाय राहत नाही. या 4-5 दिवसामधल्या ज्या घटना आपण पाहतोय, या 4-5 दिवसामध्ये जे वातावरण आपल्या आजूबाजूला तयार झालंय, टीव्ही चालू केली, कोणतंही न्यूज चॅनल चालू केलं की आपल्या समोर याच घटना आपल्याला दिसतात. याचं कारण काय, तर त्या इंद्रियाला, इंद्रिया लळा तिथला. माऊलींची एक सुंदर ओळी आहे, देखे खेळता अग्नी लागला तो न विजे काही केला. सहज अग्नी लागला, गवताची पेंडी पेटली, विजते का बरोबर, विजते का लवकर. ती विझवण्यासाठी खूप प्रयत्न करायला लागतात. एखादी गवताची कणशी पेटली तर आपल्या सगळ्यांना माहिती, बरेचसे शेतकरी समोर बसले, विझवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, तोपर्यंत आखी जळालेली असते. माऊली सांगतात, तैसे इंद्रिया लळा दिला, त्या इंद्रियांना जर या विषयांच्या जवळ आणलं तर ती इंद्रिय विषय सोडायला तयार होत नाही आणि मग ती कोणत्याही खराब होतात, कोणतेही खराब होतात.
म्हणून इथं दोष दुसऱ्याला देण्याचा अर्थ नाहीये. आपल्या शरीराची, आपल्या मनाची जी अवस्था तयार केली ती आपण तयार केली. आपले विचार जे घडतात ते आपल्या मनाने घडतात. आणि म्हणून संतांनी खूप गोड त्याच्यावरती सांगितलं, बाबा क्षणाक्षणाला विचार कर, सार आणि आसाराचा विचार कर. सारासार विचार करा उठा उठी. आणि काय विचार करा? का संतांनी भगवंताचं नामस्मरण करायला सांगितलं असेल? का संतांनी देवाचं नामस्मरण करायला सांगितलं? याचं कारण असं आहे की देवाचं नामस्मरण केल्याचा फायदा एक होतो की आपण बाकीच्या विषयांकडे जात नाही. कळतंय? लहानपणी मुलांना परमार्थ करायला का शिकवावा? का शिकवावा? बघा तुम्ही, संतांनी खूप गोड सांगितलं, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. परमार्थाची तातडी करायची. का करायची? का करायची? तर हे विचार जर एका मनात घुसले नाही, एकदा ज्ञानेश्वरी आपल्या मनामध्ये घुसली, एकदा गाथा आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्ये घुसला की तो आपल्याला वाईट वागू देत नाही. लक्षात. म्हणून मानायचं असेल तर ज्ञानेश्वरीला माना, मानायचं असेल तर गाथ्याचा अभ्यास करा. आणि नुसता अभ्यास करू नका, त्यातलं सार घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या जीवनामध्ये कधीही आपल्याकडून चुकीचं पाऊल उचललं जाणार नाही. त्या घटना घडतात, त्या घडण्याचं कारण असं असतं की कुठंतरी मन जे आहे ते इंद्रियांच्या ताब्यात आहे. संतांनी मोठं बोल सांगितलं, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन जर प्रसन्न केलं, मन इंद्रियाचा राजा, त्याची सर्व भावे पूजा. मन हे इंद्रियांचा राजा आहे. एकदा मनाला ताब्यात घेतलं की आपले इंद्रिय बाकीच्या मार्गाला जाऊ शकत नाही. आणि म्हणून पाहुणे सांगतात की शरीर जात आहे नाशिवंत स्वभावे, म्हणून तू झुंजा. शरीर नाश पावणार. खूप गोड दिलं आपल्याला भगवान परमात्मा दिला, खूप गोड दिला. हे चिंतन तुम्ही नेहमी ऐकता. एवढा गोड दिला. आपण म्हणतो दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नाशे जीवपण भवरोगा. खूप गोड दिला आपल्याला दिला. संतांनी त्याचे स्मरण आपल्याला करून दिलं. बाबा एवढा सुंदर दिला आपल्याला दिला की नाही? एवढा सुंदर दिला की नाही? किती सुंदर दिला बघा तुम्ही. हात किती सुंदर आहे, पाय किती सुंदर आहे, डोळे किती सुंदर आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी दिल्या. याची किंमत कोणाला विचारा माहिती का? ज्याला याच्यातलं एखादा अवयव नाही ना, ज्याला डोळे नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा. ज्याला एखादा हात नाही त्याला हाताची किंमत विचारा. ज्याला एखादा पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा. या इंद्रियांची किंमत किती आहे ज्याच्याकडे नाही करायचा. आपल्या समाजामध्ये काही लोक आपल्याला दिसतात जे दिव्यांग आहेत. कुणाला पाय नाही, कुणाला हात नाही, कुणाला डोळे नाही, कुणाला ऐकायला येत नाही. त्यावेळेस त्या इंद्रियांची असणारी ताकद काय असते हे त्यांना जाऊन कदाचित विचारा. आणि म्हणून मला म्हणायचं हे लक्षात घ्या, जो देह आपल्याला सुंदर अशा प्रकारचा दिला देवाने, तो कशासाठी दिला? तेच प्रमाणे जे आपण नेहमी म्हणतो, देवे दिला देह भजना मोठा. देवाने देह दिला, फक्त देवाच्या पूजनासाठी दिला, देवाच्या चिंतनासाठी दिला. आणि त्याचा वापर मात्र आपण वेगवेगळ्या गोष्टीसाठी करतो, म्हणून दुःख आहे. आणि म्हणून शेवटी सगळ्यांना एकच मला सांगायचं, आपलं धर्मशास्त्र खूप प्रगल्भ आहे. हिंदू धर्म हा खूप प्रगल्भ आहे. हजारो वर्षापूर्वी हिंदू धर्मामध्ये काही गोष्टी सांगितल्या गेल्या की बाबा जीवन जगत असताना या पद्धतीने जगा, आपलं जीवन सुखी झाल्याशिवाय राहत नाही. आणि आपण तेच विसरतो. खूप गोड आहे. 4 आश्रम आपल्या धर्मशास्त्राने सांगितले. मी नेहमी हे सांगतो, 4 आश्रम सांगितले. 4 त्यातले आपल्याला 2च माहिती आहे. त्यातले 2च माहिती आहेत, किंबहुना 2च आपण जगतो. पहिला आश्रम आहे ब्रह्मचर्य आश्रम, तो जगावाच लागतो म्हणून जगतो. तो जगावाच लागतो म्हणून जगतो. कारण 25व्या वर्षापर्यंत ब्रह्मचर्य आश्रमाशिवाय नाहीच ते. मुलं 16व्या-17व्या वर्षापासूनच बिघडायला लागतात, तो भाग वेगळा. मला सांगितले काय लक्षात घ्या, ब्रह्मचर्य आश्रम 25व्या वर्षापर्यंत काय करायचं? त्याच्यामध्ये विद्यार्जन करायचं, ज्ञानार्जन करायचं. या 25 वर्षामध्ये एवढं ज्ञान कमवायचं की या ज्ञानाच्या आधारावरती आपलं पूर्ण आयुष्य गेलं पाहिजे. एवढं ज्ञान. ज्ञानोबाईची मोठी गोड म्हणजे अहो सद्गुरूची एक कृपा दृष्टी.
तुझे कारुण्य दयाते अधिष्ठी तो सकल विद्येची सृष्टी धात्रा होय. हा मौली सांगतात त्या श्रीगुरूंची कृपा व्हावी, बरोबर का? आणि श्रीगुरूंच्या कृपेने प्राप्त झालेलं जे ज्ञान आहे, ज्या क्षेत्रामध्ये आपण प्रयत्न करतोय त्या क्षेत्रामध्ये आपण पालन करतो, गुरुवरती निष्ठा असावी. तो भाग खूप वेगळा, त्याच्यावरती आणखी एक तास आपल्याला बोलता येईल. गुरुनिष्ठा कशी असावी आज ती समाजामध्ये नाहीये. आज शिक्षकावरती गुरुवरती लोकांचा विश्वास नाहीये. मुलांच्या मनामध्ये आपण हा विश्वास निर्माण करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे आपल्यालाच विश्वास नाही. पूर्वीचा काळ होता किंबहुना आपण सगळे जेव्हा शाळेत जात होतो, अगदी तुम्ही माझ्या वयाचे असणारे, माझ्यापेक्षा मोठे असणारे, आपले आई वडील शाळेत येऊन सांगत होते, गुरुजी यानं जर काही नाट्य केले ना एवढा मारा. आणि का मारलं म्हणून विचारायला ती आदरयुक्त किती, तो आदरयुक्त धाक शिक्षकांचा, गुरूंचा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होता. अभ्यास करत होते. मला त्या विषयावर पुढे बोलायचं, मला एवढंच सांगायचं की शिक्षकांवरती विश्वास निर्माण करण्यासाठी आपण सगळेजण, म्हणजे जे पालक आहेत ना, पालकांनी विश्वास निर्माण केला पाहिजे विद्यार्थ्यांच्या मनात. अरे तुझे सर सांगतात ना ते करतो, ते कर. आणि जिथं श्रीगुरूंची निष्ठा असेल, जिथं सद्गुरूवरती निष्ठा असेल, तो सकल विद्येची सृष्टी धात्रा. मी काय सांगत होतो लक्षात घ्या. पहिला आश्रम जो आपण म्हटलं ब्रह्मचर्य आश्रम, याच्यामध्ये विद्यार्जन. दुसरा आश्रम आहे तो गृहस्थ आश्रम आहे. 25व्या वर्षानंतर साधारणतः ज्याला आपण लग्न संस्कार म्हणतो, तो झाल्यानंतर आपण त्या लग्न संस्कारामध्येच ऐकतो की आज हे दोन्ही वधूवर ब्रह्मचर्य आश्रमामधून गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करत आहे. एवढं वाक्य ते दोघं ऐकतात. जे गृहस्थ आश्रमामध्ये घुसतात, जे घुसतात ते बाहेरच येत नाही. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही गृहस्थाश्रम कुठपर्यंत आहे, वयाच्या 50व्या वर्षापर्यंत आहे. फक्त 50 वर्षापर्यंत गृहस्थाश्रमामध्ये जगा. त्याच्यानंतर काय करा, त्याच्यानंतरचा आश्रम आहे वानप्रस्थाश्रम. काय करायचं, घरामध्येच राहायचं. बरं का मुलगा म्हणतो, घरातच राहायचं, नातवंडामध्येच राहायचं, नातवंडांनाच खेळायचं, या सगळ्या गोष्टी करायच्या. परंतु हे करत असताना संसारामधलं लक्ष काढून द्यायचं. बरोबर का? घरात जे दुःख आहे ते कशामुळे, याचं कारण मी तुम्हाला सांगतो. संसारामधलं आपलं लक्ष काढून घ्यायचं, बाजूला घ्यायचं, आपलं लक्ष कुठंतरी भगवंताकडे लावायचं. यासाठी आपलं धर्मशास्त्र सांगतो. लक्षात घ्या. वानप्रस्थ आश्रमामध्ये काय करा, राहा घरातच, परंतु नातवंड खेळवत असताना कुठंतरी तो भगवान परमात्मा हे आपल्याला. पूर्वीचे आजी आजोबा मुलांची नावं ठेवताना देवाची ठेवायची. काय ठेवायची त्याचं कारण सांगतो. म्हातारपणाला जेव्हा या मुलांना खेळवतो आपण, तेव्हा खेळवत असताना जर त्याचं नाव नारायण असेल तर दिवसात 100 वेळा आपण नारायण, नारायण इकडे, नारायण तिथे खेळू नको, नारायण हे काम कर. ह्या निमित्ताने तो होईना. तो आजामेळा होता, आजामेळा पापराशी, त्याशी गेले वैकुंठाशी. कसा गेला तो, त्याला मुलाचे नाव नारायण ठेवले आणि मग ते नारायणाच्या नावाने हे गोष्ट करायची. मी काय सांगते लक्षात. वानप्रस्थ आश्रमामध्ये जगायचंय. कसं जगायचं, घरातच राहायचं, नातवंडातच राहायचं, फक्त घरातलं लक्ष कमी करायचं. आणि एक महत्वाचं वाक्य सांगतो, अंडरलाईन दिस सेंटेन्स. जे 50च्या पुढे गेले, जे 60च्या पुढे गेले, त्यांनी या वाक्याला अंडरलाईन करून ठेवा. विचारला तर सल्ला द्यायचा. वाक्य कळलं ना? विचारला तर सल्ला द्यायचा. सल्ला देणं हे चांगलंच आहे आणि मोठ्यांचा सल्ला घेणं चांगलंच आहे. तरुणांसाठी ज्येष्ठांचा सल्ला घेणं चांगलंच आहे. पण ज्येष्ठांनी असं समजायचं नाही सल्ला देण्याचा अधिकार फक्त मलाच आहे. घरात का भांडण होतात, घरात वादावादी का होते, न विचारता आपण सल्ले देत राहतो. सासू सुना म्हणणार आमच्या वेळेस असं नव्हतं, आमच्या सासूने असं केलं होतं, आमच्या सासूने तसं केलं, तुला काही त्याचं दुःखच नाही, तुला काही त्याचा त्रासच नाही, हे सांगून तुम्ही त्रास देता. लक्षात येते मला काय म्हणायचं. विचारला तर सल्ला द्यायचा. हे वानप्रस्थ आश्रमाचं खूप मोठं वाक्य लक्षात ठेवा. आणि त्यामुळे त्या सल्ल्याला किंमतही राहते. कसे नवीन बोलले, आपल्याला विचारल्यानंतर जर सल्ला दिला तर त्या सल्ल्याला किंमत राहते. म्हणून वानप्रस्थ आश्रमामध्ये कसं जगायचंय, घरात राहायचं, परंतु भगवंताचं नामस्मरणाला सुरुवात करायची आहे. आणि मिळालाच
काही भाग्यवान माणसं माझ्यासमोर आता 75 जातील, 70च्या आसपास जे असतील ते जातील कदाचित 75च्या पुढे. म्हणून जर मिळालाच पुढचा आश्रम, सगळ्यात शेवटचा आश्रम संन्यास आश्रम, तर त्यावेळेस मात्र कसलाही विचार करायचा नाही. घराच्या बाजूला कुठंतरी एखाद्या झाडाखाली बसायचं, फक्त भगवंताचं नामस्मरण करायचं आणि असं नामचिंतन करत जर आपण जीवन जगलो तर आपल्या जीवनाचं खूप कल्याण होतं, हे लक्षात ठेवा. पण जर आपण असं केलं ना, माणसं गृहस्थाश्रमामध्ये घुसतात, बाहेर पडत नाही, सत्तरी होते तरी संसार सुटत नाही आणि मग सुख जीवनामध्ये येतात. आयुष्य संपतं माणसाचं, परंतु जीवनाचं महत्व, जीवनाचं गमक करण्याचं. आणि म्हणून माऊली खूप गोड सांगतात, बाबा हे शरीर जाता हवे जे नाशिवंत स्वभावे म्हणून किंवा जावे समजो तुम्हाला. शरीर नाशिवंत आहे, शरीर संपणार आहे. म्हणजे शरीर जाण्याच्या आधी आपण त्या शरीराला संस्कार केले पाहिजे आणि त्या शरीराच्या माध्यमातून हे खूप मोठं साधन आहे. शरीर भगवंताकडे जाण्याचं खूप मोठं साधन. बाकीच्या देहामध्ये हे करता येत नाही आपल्याला. याची ही गडे देवाचे भजन, भगवंताचं भजन आपण या देहामध्ये करू शकतो, बाकीच्या देहामध्ये करू शकत नाही. म्हणून या देहाला आपण आलोय, आपण भाग्यवान आहोत. आपण भगवान परमात्म्याचं नामस्मरण करून त्या ठिकाणी आपल्या जीवनाचं कृत कल्याण करावं, अशा प्रकारचा उपदेश सर्व संतांनी या ठिकाणी केलेला आहे. म्हणून सगळ्यांना विनंती करेल की आयुष्य खूप सुंदर आहे, जगा. खूप चांगलं जगता येतं, आहे त्या परिस्थितीत जगता येतं. दुःखात जगण्यापेक्षा सुखात जगा. अडचणीमध्ये सुद्धा सुख पाहायला शिका. खूप खूप अडचणी असतात माणसाची, आपण म्हणतो हे का घडतं, परंतु हे घडण्यामागे सुद्धा काहीतरी चांगलं कारण आहे, हे नेहमी आपण मनात ठेवावं. आणि म्हणून जगताना प्रत्येक क्षणाचा आपल्याला आनंद घेता पाहिजे. आणि तो आनंद मिळण्यासाठी आपलं शरीर हे व्याधीमुक्त असलं पाहिजे, आजारमुक्त असलं पाहिजे. जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करा. आज सिमेंटची जंगलं झाली आहेत, झाडांची जंगलं राहिली नाही. ती झाडं वाढवण्यासाठी कुठंतरी प्रयत्न करा. आपल्याला आकर्षण सिमेंटच्या जंगलात आहे. खेड्यात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला असं वाटतं की मी पुण्यात गेलो पाहिजे. बघा तुम्ही एखादा भाऊ पुण्यात असू द्या आणि एखादा गावाकडे असू द्या, पुण्यातल्याला वाटतं गावाकडचा लय निवांत, खूप आरामात आहे, खूप चांगला राहतो. पण गावाकडच्या तसं नसतं. गावाकडचं म्हणतो हा लय आरामात राहतो, विशाल मजल्यावर फ्लॅट देतो, एवढ्यावरती जाऊन राहतो, त्याला आकर्षण इकडलं. परंतु जेवढं होता होईल तेवढं निसर्गाच्या सानिध्यामध्ये जगण्याचा प्रयत्न करा. नैसर्गिक वस्तू किमान शेतकऱ्यांना सगळ्यांना हात जोडून देण्याची किती असू द्या, तुमची 10 गुंठे असू द्या, 1 एकर असू द्या, 5 एकर असू द्या, 25 एकर असू द्या, 100 असू द्या, त्यातली 10 मिनिट तरी स्वतःसाठी ठेवा. हे महत्वाचं का ठेवा स्वतःसाठी? का ठेवा? लोकांना तुम्ही कसंही खाऊ घालावं. मला माहिती, मी शेतकरी म्हणून काही झालं तुम्ही त्या पिकांना. अगदी वांग्याच्या रोपाला एक खत असेल की टाकल्याची दुसऱ्या दिवशी फुलामध्ये असणारे वांगे अशी मोठीच्या मोठी दिसतात, तोडायला येतात. घाला ते लोकांसाठी. किमान आपल्यासाठी एक 10 गुंठे क्षेत्र असं करा की ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी नैसर्गिक पद्धतीनं उगवलेल्या खाता येतील. ज्वारी बाजरी चांगल्या पद्धतीने आपल्याकडे पिकवा, गावरान पिकवा, गावरान खायला द्या. किमान शेतकऱ्यांनी तरी खा. कारण तुमचं आयुष्य चांगलं जर राहिलं तर बाकीच्यांचं आयुष्य चांगलं राहणार आहे. एवढीच विनंती या निमित्ताने करतो. आज जे आपल्या मधून गेले आदरणीय वैकुंठ वर्षी बापूसाहेब शंकर ठाकूर यांनी सांगितलं की पूर्ण कष्टामधलं आयुष्य आणि सगळ्यात महत्त्वाची त्यांच्या जीवनामध्ये उपलब्धी येत आहे. मला जी जाणवली ती मी तुम्हाला सांगतो की त्यांनी मुलांवरती खूप चांगले संस्कार केले. त्याचा परिणाम आहे की त्यांची ज्येष्ठ चिरंजीव आदरणीय गणेश भाऊ ठाकूर त्यांचा आमचा नेहमी संपर्क असतो. वाघोलीत राहणारं 7 वाढ असेल तर त्या पालकांची मुलं मला नाही वाटत जिल्हा परिषद शाळेमध्ये आता जाऊ शकतात. परंतु त्यांनी खूप गोड विचार केला की माझ्याकडे 2 वर्षापूर्वी आले
आणि म्हणजे तर माझ्या मुलाला मला तुमच्याकडे दिसली. जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांनी मुलाला टाकलं. म्हणजे मी यासाठी काय सांगत, माझ्या शाळेचं प्रमोशन नाही करायचं, मला सांगायचं त्या लक्षात घ्या की त्यांनी सांगितलं तर खरी संस्कार विद्यार्थी सरस्वती करू शकतात, म्हणून मला तुमच्याकडे टाकायचं आहे. आज आमच्या शाळेमध्ये अनेक उपक्रम त्यांच्या माध्यमातून घेतले जातात. अनेक गोष्टी वेगवेगळ्या लोकांना ते घेऊन येतात. शाळेमध्ये मुलांना मार्गदर्शन करायला लावतात. म्हणजे मला सांगायचं आता इथं उपस्थित असलेले बरेचसे सेवाभावी संस्थेचे लोक आहेत जे समाजामध्ये वेगवेगळ्या घटकांसाठी काम करतात. अशा लोकांच्या सानिध्यामध्ये ते कायम असतात. त्यांची छोटी योगेश भाऊ त्यांचाही स्वभाव अतिशय सुंदर आहे. त्यांची मुलगी आहे मनीषाताई, अगदी या मुलांवरती चांगले संस्कार. आपल्या जीवनामध्ये दुसरं काही नाही करता आलं तरी चालेल, आपली मुलं चांगली व्हावी त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा, एवढी विनंती आपल्या सगळ्यांना करतो. आणि सेवा ज्या भगवान वागेश्वराच्या कृपाशीर्वादाने आपलं जीवन आपण कंटिन्यू करतोय त्या भगवान वागेश्वराच्या चरणावरती आणि जे आपल्यातून गेले ते आदरणीय सातव यांच्या चरणावरती समर्पित करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. श्री ज्ञानेश्वर तुकाराम स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय, वागेश्वर भगवान की जय. पुंडलिकावतारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान स्वामी ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, वागेश्वर भगवान की जय.